महिना उलटून गेला होता, पण घराच्या त्या कोपऱ्यातली रिकामी खुर्ची अजूनही रुक्मिणीताईंना विठ्ठलरावांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. विठ्ठल रुक्मिणी नावाप्रमाणेच हे जोडपं एकमेकांसाठी बनलेलं होतं. पंढरपूरच्या विठू रखमाईसारखं त्यांचं नातं निस्वार्थी आणि अतूट होतं. विठ्ठलराव एका खाजगी कंपनीत मजुरीचं काम करायचे. आयुष्यभर अंगातून घामाच्या धारा वाहिल्या, पण विठ्ठलरावांनी आपल्या कुटुंबातील कोणाच्याही चेहऱ्यावर कधीही कष्टाची सावली पडू दिली नाही. आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी नेहमी आनंदी ठेवले. त्यांना पहिली मुलगी झाली, जिचं नाव शलाका होतं, आणि दुसरा मुलगा झाला. त्या मुलाचं नाव अनिल होतं. काही महिन्यापूर्वीच ते निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर हातात जे काही पीएफचे पैसे आले ते मोजताना विठ्ठलरावांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ते पैसे साध्या कागदाचे तुकडे नव्हते, तर त्यांच्या उभ्या आयुष्याची कमाई होती. एके दिवशी संध्याकाळी चहा घेताना विठ्ठलराव रुक्मिणीताईंना म्हणाले होते, हे बघ रुक्मिणी, आता मी कामावरून मोकळा झालोय. नोकरी राहिली नाही आणि आपल्या नशिबात पेन्शनची सोयही नाही. पण हातात आलेली ही पुंजी म्हणजे आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. मला वाटतं या पैशातून आपण सगळ्यात आधी आपल्या अनिलचं लग्न उरकून घ्यावं. रुक्मिणीताई विठ्ठलरावांचे बोलणे शांतपणे ऐकत होत्या. विठ्ठलराव पुढे म्हणाले, पोरीचं लग्न आपण थाटात केलं, तिला सासरी सुखात पाठवलं. आता फक्त अनिलची जबाबदारी उरली आहे. जर हे पैसे रोजच्या खर्चात थोडे थोडे संपून गेले तर आपल्या मुलाचं लग्न थाटामाटात करता येणार नाही. एकदा का त्याचं लग्न झालं आणि घरात सून आली की आपण आपल्या कर्तव्यातून मुक्त होऊ. मग पुढचं आयुष्य सून आणि मुलगा जसं ठेवतील तसं आनंदाने राहू. आपलं काय, आता फक्त देवाचं नाव घ्यायचं आणि मुलांचं सुख पाहायचं. विठ्ठलरावांचे ते शब्द आज रुक्मिणीताईंच्या कानात घुमत होते. विठ्ठलराव तर निघून गेले, पण जाताना अनिलच्या लग्नाचं स्वप्न आणि जबाबदारीची ती गाठ रुक्मिणीताईंच्या पदरात बांधून गेले होते. आता प्रश्न फक्त लग्नाचा नव्हता, तर विठ्ठलरावांच्या त्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचा सुद्धा होता. रुक्मिणीताईंचे विठ्ठलरावांवर जीवापाड प्रेम होते, त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा जाईल असं त्या स्वप्नातही करू शकत नव्हत्या. म्हणूनच रुक्मिणीताईंनी स्वतःला सावरले होते आणि पुढच्या कामाला लागल्या होत्या. आपला मुलगा अनिलचं लग्न करण्यासाठी रुक्मिणीताईंनी आपल्या ओळखीच्या आणि नातेवाईक लोकांना त्याच्यासाठी मुलगी शोधण्यास सांगितले होते. अनिलसाठी मुलगी शोधत असताना विठ्ठलरावांचे मित्र रघुनाथरावांची मुलगी मानसीचे नाव शेजारच्या शांती काकूंनी रुक्मिणीताईंना सुचवले. मग रुक्मिणीताईंनी मानसीची नीट चौकशी केली आणि जेव्हा त्यांना ती मुलगी आपल्या मुलासाठी आवडली तेव्हा त्यांनी रघुनाथरावांकडे त्यांची मुलगी मानसीचा हात आपला मुलगा अनिलसाठी मागितला. रघुनाथरावांना विठ्ठलरावांचं पूर्ण कुटुंब परिचित असल्या कारणाने त्यांनी लगेचच आपल्या बाजूने ह्या लग्नाला होकार दिला. त्यानंतर लग्नाची बोलणी सुरू झाली. अनिलच्या लग्नाची सर्व जबाबदारी रुक्मिणीताई एकट्या समर्थपणे पेलत होत्या. काही दिवसातच अनिल आणि मानसीचा साखरपुडा होऊन त्यानंतर पुढे 1 महिन्यात लग्न झाले. मानसीने रुक्मिणीताईंच्या घराचा उंबरठा ओलांडल्यापासूनच रुक्मिणीताई मानसीला आपली सून न मानता मुलगी मानू लागल्या. त्या दोघींचे नाते सासू सुनेचे नसून अगदी आई मुलीप्रमाणे होते. त्या दोघींचे एकमेकींवरील असणारे प्रेम आणि नाते पाहून अनिल देखील सुखावला होता. कारण लग्न होण्या अगोदर त्याला सुद्धा एका गोष्टीचं टेन्शन होतं की आपली होणारी बायको आपल्या आई बरोबर जुळून घेईल का आणि आई तिचा मनापासून स्वीकार करेल का. परंतु आता हे प्रश्न निरर्थक झाले होते. प्रत्येक दिवस खूपच आनंदात जात होता. मानसीचे काही चुकले तर रुक्मिणीताई योग्य वेळ पाहून मानसीला तिची चूक समजावून सांगत असायच्या. आणि याउलट जर मानसीला आपल्या सासूबाईंनी केलेली एखादी गोष्ट आवडली नाही तर ती सुद्धा 4 लोकांमध्ये आपल्या सासूबाईंना काही बोलत नसे. परंतु जेव्हा त्या दोघीच असतील तेव्हा मानसी अगदी नम्रपणे रुक्मिणीताईंना सांगायची, आई तुम्ही असं करायला हवं होतं. आजकालच्या जमान्यात या गोष्टी करत नाहीत. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीतील बारकावे त्या दोघींच बसून आपापसात मिटवत असत. त्यामुळे त्या दोघींमधील गोष्ट अनिलपर्यंत सुद्धा पोहोचत नसे. एवढं सलोख्याचं नातं त्या दोघींमध्ये होतं. दिवसामागून दिवस निघून जात होते. अशातच एक दिवस मानसी रुक्मिणीताईंना म्हणाली, अहो आई, तुम्हाला एक खूप आनंदाची गोष्ट सांगायची आहे. माझा भाऊ श्रीकांतचं लग्न ठरलं आहे. मुलगी खूप चांगली आहे, उच्च शिक्षित आहे आणि नोकरी करते. भावाने मला व्हिडिओ कॉल करून माझ्या तिच्याबरोबर बोलणे सुद्धा करून दिले.
मुलगी दिसायलाही सुंदर आहे आणि बोलण्यावरून असे वाटते की तिचा स्वभाव देखील चांगला आहे. त्यावर रुक्मिणीताई म्हणाल्या, अरे वा, मग तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. आजकाल मुलांना लग्नासाठी मुली मिळणं खूप कठीण झालं आहे. त्यात चांगली शिकलेली नोकरी करणारी वगैरे ठीक आहे, पण घरातील सर्वांना समजून घेणारी संस्कारी सून मिळणं म्हणजे खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. आणि हो मानसी, हे सगळं ठीक आहे, पण लग्न कधी करायचंय काही ठरवलं आहे का? मानसी म्हणाली, हो आई, लग्न 1 महिन्यानी करायचं ठरलं आहे. त्याच वेळी साखरपुडा करून मग हळदी समारंभ आणि लग्न असं सर्व कार्यक्रम सोबतच करायचे ठरले आहेत. फक्त तारीख आणि मुहूर्त ब्राह्मणाकडे जाऊन नक्की करायचं आहे. त्या दिवसापासून मानसीची आपल्या भावाच्या लग्नाची तयारी सुरू झाली. भावाच्या साखरपुड्याला कोणती साडी नेसायची, मग हळदी समारंभ, लग्न आणि रिसेप्शन, प्रत्येक कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या कपड्यांची खरेदी चालू झाली. कपड्यांबरोबरच त्यावर कोणत्या प्रकारची ज्वेलरी शोभेल त्याप्रमाणे मानसीने अनिल बरोबर खरेदी चालू केली. आलेला प्रत्येक दिवस मानसी मोठ्या आनंदाने वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करून जोरदार तयारी करत होती. त्यातच आपल्या भावाची आपण मोठी बहीण म्हणून भावाला लग्नात पैशाची थोडीफार मदत करायला हवी, म्हणून मानसीने 35,000 रुपये आणून स्वतःच्या रूम मध्ये ठेवले होते. ही गोष्ट तिने रुक्मिणीताईंना सांगितली की आई, मी मोठी बहीण आहे, या नात्याने मी माझ्या भावाच्या लग्नात त्याला 35,000 रुपयांची मदत करणार आहे. ते पैसे मी वेगळे काढून ठेवले आहेत. लग्नाला जाईन तेव्हा घेऊन जाईन. उगाच खरेदी करताना ते पैसे खर्च व्हायला नकोत, म्हणून ते घरीच आणून ठेवले आहेत. त्यावर रुक्मिणीताई म्हणाल्या, तू मोठी बहीण आहेस, त्यामुळे तुझे ते कर्तव्यच आहे. अशा मोठ्या समारंभांमध्ये आपल्या माणसांना आपण मदत करायलाच हवी. अशाने आपल्याच माणसांवरचा थोडासा भार कमी होतो. रुक्मिणीताईंचे असे बोलणे ऐकल्यानंतर मानसीच्या मनात विचार आला, आपल्या सासूबाई किती चांगल्या आहेत. आपण आपल्या माहेरच्या लोकांना पैसे देत आहोत, तरीही ते आपल्याला नकार देत नाहीत. असाच 1 महिना निघून जातो. उद्या मानसी आपल्या माहेरी भावाच्या लग्नाला जाणार. त्याच्या 1 दिवस अगोदर रुक्मिणीताईंची मुलगी म्हणजेच मानसीची नणंद शलाका घरी येते. ती घरी आल्यानंतर आपल्या आईला म्हणजे रुक्मिणीताईंना सांगत असते, आई, माझा नवरा ज्या ठिकाणी काम करत होता त्या मालकाने अचानक त्याच्यासह अजून 2 लोकांना कामावरून काढलं आहे. मग आता पुढे मुलांचं शिक्षण आणि घर खर्च कसा करणार, म्हणून मी पावभाजीची गाडी टाकण्याचा विचार करते. पण त्यासाठी सुद्धा काही पैसे तर लागणारच आहेत. शिवाय गाडी ज्या ठिकाणी उभी करायची त्या जागेचं भाडं देखील द्यावं लागेल. अशा दोघी मायलेकींची चर्चा चालू होती. हे बोलणं मानसी ऐकते, पण त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही. ती भावाच्या लग्नाला जाण्यासाठी मोठ्या उत्साहाने सर्व गोष्टी भरण्याचं काम करत असते. संध्याकाळ होताच शलाका आपल्या सासरी जाते. इकडे मानसी थोडीफार तयार होऊन रात्री लवकरच झोपते, कारण सकाळी लवकर उठून तिला आपल्या माहेरी भावाच्या लग्नासाठी निघायचं असतं. सकाळी 4 वाजता मानसी उठते, तेव्हाच तिला आठवते की आपण सर्व गोष्टी तर पॅक करून घेतल्या, पण भावाच्या लग्नात त्याला मदत करण्यासाठी काढून आणलेले 35,000 रुपये घेतले नाहीत. मानसी आपल्या कपाटामध्ये ते पैसे शोधू लागते. मानसीने कपाटाचा कोपरा शोधला, पण ती पैशाची पिशवी काही सापडत नव्हती. त्यामुळे मानसीच्या काळजाचा ठोका चुकला. त्या क्षणी तिला कालचे दृश्य आठवले. तिची नणंद शलाका कालच घरी आली होती. सासूबाई आणि नणंद दोघी कोपऱ्यात बसून कसल्या तरी व्यवसायाबद्दल कुजबुजत होत्या आणि त्यांना पैशाची नड होती हे मानसीने वरवर ऐकले होते. तिला खात्रीच पटली की हे कृत्य सासूबाईंचेच आहे. मी भावाच्या लग्नासाठी 35,000 रुपये आणून ठेवले आहेत हे फक्त सासूबाईंनाच ठाऊक होतं. घरात दुसरं कोणीही न येता पैसे गायब झाले, याचा अर्थ त्यांनीच ते चोरून आपल्या मुलीला दिले असणार. हा विचार येतात मानसीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. संतापाने लहान बुलंद झालेली मानसी पाय आपटत सरळ सासूबाईंच्या खोलीत शिरली. रुक्मिणीताई तिथे शांतपणे देवाचं नाव घेत बसल्या होत्या. मानसी ओरडली, अगं ए चोरटे, तू माझ्या खोलीतून पैसे चोरलेस आणि तुझ्या लेकीला दिलेस ना? रुक्मिणीताईंना तर काही क्षण कळेनाच की नक्की काय घडलं. अचानक आपल्या सुनेने असं खोलीत येऊन आपल्यावर चोरीचा घाणेरडा आरोप करावा, या कल्पनेने त्या सुन्न झाल्या. त्या चाचरत म्हणाल्या, अगं मानसी, काय झालं? वेड्यासारखं काय बडबडते आहेस? शांतपणे नीट सांग तरी, काय झालं आहे? मानसीच्या रागाचा पारा आता चढला होता. ती मोठ्या आवाजात म्हणाली, आता विनाकारण साळसूद बनण्याचा प्रयत्न करू नका.
माझ्या भावाच्या लग्नासाठी मी कष्टाने जमवलेले 35,000 रुपये खोलीत ठेवले होते. हे तुम्हाला माहित होतं ना? आता ते पैसे तिथे नाहीत. तुमची मुलगी आली आणि पैसे गायब झाले. हा योगायोग नक्कीच नाही. तुम्हीच ते चोरलेत. रुक्मिणीताई उठून तिला समजवायला गेल्या. मानसी, शांत हो बाळा. मी तुझ्या पैशांना हातही लावला नाहीये. एकदा नीट शोधून तर बघ. पण मानसी आता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. एक तर तिला आजच माहेरी निघायचे होते आणि प्रवासाच्या दिवशीच सकाळी झालेला हा प्रकार बघून तिचा स्वतःवरचा ताबा सुटला होता. तिच्या डोळ्यासमोर फक्त ते रिकामे कपाट आणि सासूबाईंनी तथाकथित केलेला विश्वासघात दिसत होता. रुक्मिणीताईंना आता सर्व प्रकरणाचा उलगडा झाला होता. काल त्यांची मुलगी शलाका आली होती. तिला स्वतःची पावभाजीची गाडी सुरू करण्यासाठी पैशांची नड होती. आई आणि मुलीमध्ये झालेली ती चर्चा मानसीने चोरून ऐकली होती आणि त्याच संदर्भावरून तिने हा चोरीचा बनावट आरोप रचला होता. रुक्मिणीताई शांतपणे म्हणाल्या, मानसी, अगं ऐक तर खरं, शलाकाला पैशांची गरज आहे हे खरंय, पण म्हणून मी तुझ्या पैशांची चोरी करेन का? पण मानसीचा राग अनावर झाला होता. तिला काहीही ऐकू येत नव्हतं. तेवढ्यात रुक्मिणीताईंचा मुलगा अनिल अंघोळ करून बाथरूम मधून बाहेर आला. घरातला आरडाओरडा ऐकून तो धावतच रुक्मिणीताईंच्या खोलीत पोहोचला. मानसीने रडत रडत आणि रागातच सर्व प्रकार अनिलला सांगितला. धक्कादायक म्हणजे अनिलने परिस्थितीची शहानिशा न करता थेट आपल्या आईलाच धारेवर धरले. तो चिडून म्हणाला, आई, हे काय ऐकतोय मी? शलाकाताईला पैशांची गरज होती तर मला सांगायचं ना, मी दिले असते पैसे. पण तू अशा प्रकारे मानसीच्या कपाटातून चोरून तिला पैसे द्यावेस? तुझ्याकडून मला अशा घाणेरड्या कृत्याची अपेक्षा नव्हती. आपल्या पोटच्या गोळ्याने ज्याला लहानाचे मोठे केले त्यानेच आपल्यावर असा संशय घ्यावा? हे पाहून रुक्मिणीताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या काहीतरी बोलणार, स्वतःची बाजू मांडणार, तोच मानसी पुन्हा कडाडली. बस झाले सासूबाई, आजवर मी तुम्हाला आई म्हणत होते, पण आज कळलं की सासू ही सासूच असते. ते कधीही आई होऊ शकत नाही. स्वतःची चोरी लपवण्यासाठी माणूस हजार कारणं शोधतो, पण तुमची खोटी कारणं ऐकण्यासाठी आता आमच्याकडे वेळ नाही. मानसीने रागाच्या भरात अनिलचा हात पकडला आणि त्याला ओढत आपल्या खोलीत घेऊन गेली. जाता जाता तिने दरवाजा जोरात आपटला. रुक्मिणीताईंच्या खोलीत आता फक्त शांतता होती आणि रुक्मिणीताईंचे पाणावलेले डोळे, ज्या घरात त्यांनी आयुष्य घालवले, ज्या मुलाला संस्कार दिले, तिथेच आज त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडाले होते. त्यांनी मनोमन ठरवले की आता सत्य समोर आणल्याशिवाय शांत बसायचं नाही. रुक्मिणीताईंनी आपल्या मुलाने आणि सुनेने केलेले आरोप शांतपणे सोसले, पण त्यांच्या डोळ्यातील पाणी आता सुकले होते. त्या कोणाशीही एक शब्दही बोलला नाही. त्यांनी कपाटातून आपला जुना डब्बा काढला, त्यातले स्वतःचे दागिने घेतले आणि त्या कोणालाही न सांगता ताबडतोब घराबाहेर पडला. घरात मानसी आणि अनिल आपापल्या बॅगा भरत होते. साधारण तासाभरानंतर रुक्मिणीताई परत घरी आल्या तेव्हा त्यांच्या हातात नोटांचं एक बंडल होतं. त्यांनी सरळ मानसीच्या खोलीत जाऊन 35,000 रुपये तिच्या हातात दिले. ते पैसे हातात येताच मानसीच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य उमटले. तिने तिरस्काराने सासूबाईंकडे पाहिले आणि अनिलकडे वळून म्हणाली, पाहिलंच ना अनिल, मी आरडाओरडा केला आणि चोरी पकडली म्हणून पैसे परत मिळाले. मी उगाच संशय घेत नव्हते. माझा संशय अगदी अचूक होता. अनिललाही क्षणभर वाटले की आईनेच ते पैसे घेतले असावेत, म्हणूनच तिने गपचूप परत केले. त्यानेही मानसीच्या सुरात सूर मिसळला आणि म्हणाला, बरोबर आहे तुझं मानसी, आईने असं करायला नको होतं, पण किमान आता पैसे तरी मिळाले. चल, आपल्याला उशीर होतोय. मानसी आणि अनिल आनंदाने बॅगा उचलून घराबाहेर पडले. मानसीच्या भावाच्या लग्नासाठी दोघेही उत्साहात निघाले. त्यांना वाटले की त्यांनी चोरी पकडून आपले पैसे वाचवले आहेत. पण मागे उरल्या होत्या त्या फक्त रुक्मिणीताई, ज्यांनी आपल्या मुलाचा विश्वास गमावला होता आणि सुनेचा अपमान सोचला होता. त्या 35,000 रुपयांनी मानसीचा अहंकार तर सुखावला, पण त्या घराच्या नात्यात कधीही न साधली जाणारी एक मोठी दरी निर्माण झाली होती. रुक्मिणीताईंच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. ज्या घरात त्यांनी रक्ताचं पाणी करून आयुष्य काढलं, तिथेच आज त्यांना चोर ठरवण्यात आले होते. त्यांनी खिडकी बाहेर पाहत मनाशी एक पक्का निश्चय केला, आता या घरात राहण्यात काहीच अर्थ नाही. जिथे माझा विश्वासच उरला नाही, तिथे माझे अस्तित्वच काय कामाचे. त्यांनी आपली छोटीशी बॅग भरली आणि घराला कुलूप लावून त्या आपल्या मुलीच्या शलाकाच्या घरी निघून गेला. शलाकाने जेव्हा आईला अचानक दारात पाहिले तेव्हा तिला आश्चर्य वाटले. रुक्मिणीताईंनी तिला घडलेला सर्व प्रकार सांगितला नाही, फक्त इतकंच म्हणाल्या,
शलाका, तुला पावभाजीची गाडी सुरू करायची होती ना, मी तुला मदत करायला आले आहे. रुक्मिणीताईंच्या हाताला कमालीची चव होती. त्यांनी ठरवले की लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या कलेचा वापर करायचा. शलाकाने छोटेखानी पावभाजीची गाडी सुरू केली आणि रुक्मिणीताई स्वतः पदर खोचून तिथे पावभाजी बनवू लागल्या. सुरुवातीला काही दिवस जेमतेम प्रतिसाद मिळाला, पण हळूहळू रुक्मिणीताईंच्या हाताची चव लोकांच्या जिभेवर रेंगाळू लागली. परतून काढलेला मसाला, ताज्या भाज्यांचा सुवास आणि रुक्मिणीताईंनी प्रेमाने बनवलेली ती पावभाजी, खवय्ये तिची प्रशंसा करू लागले. अहो, अशी पावभाजी पूर्ण शहरात कुठेच मिळत नाही, एक ग्राहक म्हणाला. या मावशींच्या हातात तर जादू आहे. अशा प्रकारे काही दिवसातच रुक्मिणीताईंच्या पावभाजीची गाडी फेमस झाली. गाडीवर लोकांच्या रांगाच रांगा लागू लागल्या. शलाकाला आपल्या आईचा अभिमान वाटत होता. ज्या आईला घरात नकोशी ठरवले गेले होते, तीच आई आज आपल्या कष्टावर स्वतःची नवीन ओळख निर्माण करत होती. तिकडे मानसीच्या भावाचे लग्न संपले होते. जेव्हा मानसी आणि अनिल परत आले तेव्हा त्यांना घराला कुलूप लावलेले दिसले. अनिलने खिशातून चावी काढली आणि घराचं कुलूप उघडलं. घरात पाऊल ठेवताच अनिल आणि मानसी दोघांच्याही मनावरचं दडपण हलकं झालं, कारण आता त्या घरात त्यांना टोकणारं कोणीही नव्हतं. मानसी सुटकेचा निश्वास टाकत म्हणाली, तुमची ती चोरटी आई कुठे निघून गेली कोणास ठाऊक. ती परत आली नाही ना, तर आपण दोघं राजा राणी सारखा सुखाचा संसार करू शकू. मानसी आणि अनिल आपल्या घरी येऊन आता 2 दिवस झाले, तरीही रुक्मिणीताई परतल्या नाहीत. हे पाहून अनिल आणि मानसीची खात्री पटली की आता सुंटी वाचून खोकला गेला. मानसीचं असं वागणं एक वेळ समजण्यासारखं होतं, पण पोटच्या गोळ्याला म्हणजे अनिललाही आपल्या आईची साधी काळजी वाटू नये याचं नवल होतं. आपली आई कुठे असेल, कशी असेल, तिने काही खाल्लं असेल का, या प्रश्नांनी त्याला काहीच घेणं नव्हतं. असेच 8 दिवस निघून गेले. रविवारचा दिवस बघून मानसीने सासूबाईंची खोली साफ करण्याचा घाट घातला. उद्या कोणी पाहुणे आले तर ही खोली गेस्ट रूम म्हणून वापरता येईल, या विचाराने तिने रुक्मिणीताईंचं उरले सुरलेलं सामान बाहेर काढायला सुरुवात केली. रुक्मिणीताईंच्या खोलीतील कपाट आवरताना मानसीच्या हाती एक कागद लागला. तो एका सोनाराच्या दुकानाचा होता. त्यावर सोन्यांच्या बांगड्यांची विक्री असा स्पष्ट उल्लेख होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावरची तारीख तीच होती ज्या दिवशी मानसी आपल्या भावाच्या लग्नासाठी माहेरी जाणार होती. तो कागद पाहताच मानसीचा राग अनावर झाला. तिला वाटलं, सासूबाई किती हुशार आहेत. आपण त्यांची चोरी पकडली म्हणून त्यांनी स्वतःच्या बांगड्या विकून मला पैसे दिले आणि माझे चोरी केलेले पैसे गपचूप आपल्या मुलीला म्हणजे शलाकाताईंना देऊन टाकले. मुलीला वाचवण्यासाठी यांनी स्वतःचे दागिने विकले, पण चोरीचा आळ मात्र पदरात घेतला. मानसीने तातडीने अनिलला बोलून तो कागद दाखवला. हे ऐकून अनिलचाही संताप अनावर झाला. त्याला वाटलं की आईने केवळ शलाकाताईला सासरच्या त्रासातून वाचवण्यासाठी आणि मानसीचं तोंड बंद करण्यासाठी हा सर्व बनाव रचला होता. या एका कागदामुळे त्यांच्या मनातील रुक्मिणीताईंविषयीचा द्वेष अधिकच गडद झाला. काही दिवस असेच गेले. एक दिवस मानसी स्वतःच्या खोलीतील कपाट आणि साड्या आवरत होती. साड्यांच्या पिशव्या नीट लावत असताना एका जुन्या साडीच्या पिशवीत तिला काहीतरी जडसर जाणवलं. तिने हात घालून पाहिलं तर तिथे नोटांचं बंडल होतं. तिने थरथरत्या हाताने ते पैसे मोजले तर ते पूर्ण 35,000 रुपये होते. मानसीला धक्काच बसला. हे तेच पैसे होते जे तिने भावाच्या लग्नासाठी बाजूला काढून ठेवले होते. अचानक तिला आठवलं की पैसे सुरक्षित राहावेत म्हणून तिनेच धावपळीत ते पैसे साडीच्या पिशवीत लपवून ठेवले होते आणि ती ते पूर्णपणे विसरून गेली होती. आता मानसी समोर अनेक प्रश्न उभे राहिले. जर तिचे पैसे चोरीला गेलेच नव्हते तर सासूबाईंवर केलेला आरोप चुकीचा होता का? जर आरोप चुकीचा होता, मग सासूबाईंनी एका तासात ते पैसे का आणि कुठून आणून दिले? कपाटात सापडलेल्या बांगड्या विकलेला तो कागद म्हणजे सासूबाईंनी सून चोरीचा आळ घेते हे पाहून घराची अब्रू वाचवण्यासाठी स्वतःचे शेवटचे दागिने विकून आपल्याला पैसे दिले होते का? मानसीला आता स्वतःचीच प्रचंड भीती वाटू लागली. त्या सासूबाईंना तिने चोर ठरवून घराबाहेर काढलं. त्यांनी खरं तर घराचं रक्षण करण्यासाठी स्वतःचं सर्वस्व त्यागलं होतं. आता मानसी पूर्णपणे गोंधळून गेली होती आणि तिच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली होती. मानसीने ही सर्व गोष्ट अनिलला सांगितली की तिनेच साडीच्या पिशवीत पैसे ठेवले होते आणि ते तसेच्या तसे त्याच साडीच्या पिशवीत सापडले. आता अनिल पण पूर्णपणे गोंधळून गेला होता. त्याला सुद्धा समजून चुकले होते की आपल्या बायकोने आईवर चोरीचा खोटा आरोप केला होता आणि आपण आईचे काहीच
ऐकून न घेता आपल्या बायकोची बाजू घेतली. आपली चूक दोघांच्या लक्षात आल्याबरोबर मानसी आणि अनिलने लगेचच रुक्मिणीताईंच्या शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना समजले की आपली आई शलाका ताईकडे आहे. हे समजताच दोघेही रुक्मिणीताईंना पुन्हा घरी घेऊन येण्यासाठी अनिलची बहीण शलाकाकडे गेले. तिथे गेल्यावर त्यांना समजले की आई शलाकाने सुरू केलेल्या पावभाजीच्या गाडीवर पावभाजी बनवते. अनिल आणि मानसी दोघेही थेट पावभाजीच्या गाडीवर गेले. तर तिथे ग्राहकांची खूपच गर्दी होती आणि प्रत्येक ग्राहक रुक्मिणीताईंनी बनवलेल्या पावभाजीची प्रशंसा करत होता. त्या गर्दीतून अनिल आणि मानसी दोघे मानसी रुक्मिणीताईंच्या पायाजवळ बसली आणि म्हणाली, आई मला माफ करा. मी तुमच्यावर चोरीचा खोटा आरोप केला आणि तुम्हाला नको नको ते बोलले. चूक तुमची नाही तर माझीच आहे. मानसीच्या बोलण्यावर रुक्मिणीताईंनी कोणतेही मग मात्र अनिल हात जोडून म्हणाला, आई आम्हा दोघांना माफ कर. मी मानसीच्या बोलण्यात येऊन तिचीच बाजू घेतली, परंतु तुझी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही. तू आम्हाला माफ करून पुन्हा आपल्या घरी चल. त्यावर रुक्मिणीताई म्हणाल्या, अरे बाळांनो, मी तुम्हाला परक केलेलं नाही, पण म्हणतात ना, माणूस जवळ असला की त्याची किंमत नसते, पण तोच माणूस थोडा दूर गेला की त्या माणसाची खरी किंमत आपल्याला समजते. त्यामुळे मी पुन्हा तुमच्यासोबत त्या घरी येणार नाही. हो, पण मी तुमच्यासोबत असलेलं नातं तोडणार नाही. अरे अनिल, शलाका तुझी मोठी बहीणच आहे ना, आणि मी तिच्याकडेच तर राहते. त्यामुळे तुम्ही दोघं अधूनमधून इकडे येत जा आणि आम्ही सुद्धा कधीतरी तिकडे येऊ. अशा प्रकारे आपल्यातील नाते तसेच टिकून राहील. त्याच वेळी मानसी पटकन म्हणाली, आई तुम्ही अगदी योग्य म्हणत आहात. तुम्ही दूर झाल्यानंतर आम्हाला तुमची खरी किंमत समजली आहे. पण अजून एक गोष्टीचा संभ्रम माझ्या मनात कायम आहे. जर तुम्ही चोरी केली नव्हती तर मग त्याच दिवशी तुम्ही लगेचच मला 35,000 रुपये का आणून दिलेत? आता मात्र मानसीच्या बोलण्यावर उत्तर देताना रुक्मिणीताई म्हणाल्या, अरे बाळा, एखाद्याने आपल्यावर केलेला आरोप आपण तसाच ठेवला तर त्या माणसाच्या मनात कायमच आपल्याविषयी द्वेष राहते. तुझ्या मनात माझ्याविषयी द्वेष राहायला नको होता, म्हणूनच मी माझ्या नवऱ्याची शेवटची आठवण असलेल्या शेवटच्या बांगड्या विकल्या. पण तू जो चोरीचा आरोप केला होतास तो मी कितीही नकार दिला असता तरी तू ऐकली नसतीस. पण तुझे पैसे तुला परत मिळाल्यानंतर हळूहळू तुझ्या मनातून तो विषय उचलला जाईल आणि आपलं नातं टिकून राहील याची मला खात्री होती, म्हणूनच मी तसे केले. आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्यानंतर अनिल आणि मानसी दोघांच्याही डोळ्यात पाणी आले. सोबतच जे ग्राहक तिथे होते त्यांना सुद्धा रुक्मिणीताईंच्या हातची चव कशी आहे ही एक बाजू त्यांची माहिती होती, पण त्यांची दुसरी बाजू सुद्धा आज त्यांच्या समोर आली होती. त्यामुळे सर्वांच्याच मनात रुक्मिणीताईंविषयीचा आदर अजूनच वाढला होता. असं आदर्शवत मातृत्व सर्वजण पहिल्यांदाच अनुभवत होते. त्यामुळे सर्व ठिकाणी आता रुक्मिणीताईंची वाहवा होत होती. पुढे रुक्मिणीताई स्वतः म्हणाल्या, तुम्ही दोघेही कोणताही मनात विचार न आणता तुमच्या घरी निघून जा, पण आपल्या नात्यामध्ये कोणताही खंत पडणार नाही हा शब्द मी तुम्हाला देते. मग अनिल आणि मानसीने रुक्मिणीताईंचे आशीर्वाद घेतले आणि ते आपल्या घरी निघून गेले. त्यानंतर त्यांचे येणे जाणे चालूच राहिले. पण रुक्मिणीताई कधीच अजय आणि मानसी सोबत राहायला आल्या नाहीत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, रुक्मिणीताईंनी आपला मुलगा आणि सुनेसोबत न राहण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता का, याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.